टीम मी ॲक्च्युली बाहेर होतो, परंतु सकाळपासून आमची जी युवा बदलापूरची टीम आहे, अनय माळी, हरेश पाटील, अरविंद, जय शिंदे, त्याच्यानंतर हितेश भोसले, हे सकाळपासून इथे फेऱ्या मारतायत. सकाळी एक पाण्याचा टँकर पाठवला होता. त्याच्यानंतर आता आम्ही इकडून तिकडून चारा गोळा करून त्यांना जेवढा प्रयत्न करतोय पोचवायचं तेवढं आम्ही त्यांना द्यायचं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना हे पण सांगितलं का उद्या अजून 2-4 दिवसांमध्ये जेवढी काही तुम्हाला मदत लागेल, युवा बदलापूर टीम सज्ज आहे तुमच्यासाठी. कारण की काय आहे, या मुक्या जनावरांनी काही केलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी ते बोलू नाही शकत, काय नाही, ते असे पडित होते. तुम्ही तिकडे बघा, आता जसं आम्ही चारा दिला तेव्हा ते सगळे उठलेले नाही, तर ते असेच पूर्ण एकदम तडफडत बसलेले, जसं काय आपण एखादा जीव जात असलेला प्राणी जसा एक कोपऱ्याला बसतो तसे ते बसलेले होते सगळे. तर इथे आल्यानंतर त्यांना चारा पाणी दिल्यानंतर ते थोडे जरा त्यांना एक प्रकारची ताकद समजा. तर तुम्ही हे अनधिकृत बांधकाम तोडताना कशा प्रकारचं तोडलंय ते तुम्ही बघा, का अक्षरशः त्यांच्या अंगावरती पडलं. आता तिथे त्या कोपऱ्यावरती बघा लहान लहान बछडे, तर अक्षरशः तोडताना ती कारवाई करताना ह्याचा पण विचार नाही केला का ते मुका जनावर आहे, ते काय बोलू नाही शकत, लागलं केलं ते थोडी सांगणार आहेत. त्याच्यामुळे कोणतरी कारवाई करताना याचं भान ठेवा का आपण काय कारवाई करतो, कशावरती कारवाई करतो. तर कारवाईच करायचं तुमच्यावरती. तर बदलापूर शहरामध्ये असंही किती अनधिकृत बांधकाम आहेत. कात्रपचंच घ्या, काल कात्रप त्या दिवशी कारवाई करताना कात्रपमध्ये असे किती गाळे सोडले, का नाही तोडले ते? तुम्ही हे करताना त्याचा विचार का नाही करत? म्हणजे ते कोणत्या नगरसेवकाचे आहेत का? गांधी चौकात सुद्धा पण कारवाई थांबवली कशामुळे? म्हणजे तुम्ही स्थानिक जो नगरसेवक आहे त्याचे अनधिकृत बांधकाम असेल तर तुम्ही लगेच त्यांना सोडून देता आणि अशा मुक्या जनावरांचा जीव घेता. कुठे फेडणार तुम्ही हे पाप? अक्षरशः जीवाला तळमळ होते हे बघताना. तुम्ही ते आल्याच्या नंतर आम्ही पाहिलं, संपूर्ण आपले सगळे सहकारी मित्र असेल, पटापट आपण चारा वाटला आणि त्यांच्याशी संपर्क साधायचा आपण आपला नंबरही दिला आणि सांगितलं की आवश्यकता असेल तर कधी कॉल. हो, मी त्यांना आता तुम्ही यायच्या आतमध्ये मी त्यांना एक सांगितलंय, आमच्या एक टीम मेंबरचा त्यांना कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, तर तुम्हाला ज्याची पण काही गरज पडेल त्याचं तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही ती पोहोचवण्याचं काम करतो. कारण की हरेश पाटील हा खूप प्राणीप्रेमी आहे, त्याला प्राण्यांची खूप आवड आहे. त्याच्या स्वतःच्या 3-4 गायी आहेत आणि वासरं आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आहे चाऱ्याचं नियोजन केलं का तू काय टेन्शन घेऊ नको, पाण्याचा टँकरचा बघ तू, मी चाऱ्याचा बघतो. म्हणजे सकाळपासून तो त्या गडबडीत होता. कुठेतरी प्रशासनाला पण जाग आली पाहिजे बाबा आपण काय करतो. बरं. अरे सर, काय सांगाल, व्यवस्था आपल्या माध्यमातून मुख्य जनावरांसाठी अन्नधान्य म्हणजे त्यांच्या चाऱ्याची करण्यात आली, काय सांगाल? मला तर असं बघून तरी असं वाटतं का हे सर्व जनावरांना त्यांनी उघड्यावरती ठेवलंय नगरपालिकेने. मला तर असं आव्हान आहे यांना का हे सर्व जनावरं नेऊन तुम्ही नगरपालिकेतच बांधले पाहिजेत. कारण का तुम्ही बघता इथे काय अडचण नाही, काय नाही, यांना राहायला जागा नाही ठेवली यांनी, म्हणजे झाडाखाली राहायची वेळ आणली यांची. तर तुम्ही बघू शकता का इथे म्हणजे बाथरूम सुद्धा ठेवला नाही नगरपालिकेने, बाथरूम सुद्धा तोडलाय. ते तोडलेलं तरी ते पत्रे वगैरे तरी न्यायला पाहिजे, इथे साफसफाई तरी करा. तोडून तसे ठेवलेत. बघत असाल तुम्ही कात्रप परिसरात पण बघत असाल किती तोडफोड केली आहे, म्हणजे मोजक्या लोकांची ठरवून तोडफोड केली आहे का असं वाटतं तिथे. म्हणजे आता गावकरी असतील, सर्व असतील, आता बिल्डर बघाल तुम्ही आमच्या इथे कात्रपमध्ये भर नाल्यामध्ये बिल्डिंग बांधतात आहेत, भर 2-2, 3-3 मजले जास्त बांधतात आहेत, अनधिकृत बांधतात. आम्ही वारंवार नगरपालिकेला निवेदन दिलं का हे चुकीचं आहे, तरी नगरपालिका त्याच्यावरती ऍक्शन घेत नाहीये. पण बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती एवढी तडकाफडकी ऍक्शन घेते का त्यांना पत्रे सुद्धा काढून देत नाहीये. गेलं का डायरेक्ट तोडफोड केले. बाकीच्यांना म्हणजे मोजके काही असेल त्यांना पत्रे काढायला पण वेळ दिला, काय यांना वेळच नाही, डायरेक्ट त्यांना म्हणजे काहीच ठेवलं नाही, यांना झाडाखाली राहण्याची वेळ आणली आहे यांची. आता तुमच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि नंबरही तुम्ही शेअर केलेला आहे की कधी जेव्हा गरज लागेल आम्हाला फोन करा, आम्ही येऊ. त्याविषयी काय सांगाल सर? जनावरांसाठी खास म्हणजे आम्ही तर ठरवलंय का म्हणजे जेवढे दिवस हे यांचं नीट जिथपर्यंत सावरत नाही तोपर्यंत आम्ही या सर्व जनावरांसाठी खाद्याची आम्ही उपलब्धता करून देऊ शकतो असं त्यांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे. नक्कीच आपण पाहिलं की संपूर्ण युवा बदलापूरची टीम या ठिकाणी धावून आलेली आहे आणि या सर्व तरुणांच्या माध्यमातून मुक्या जनावरांसाठी चाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या सर्व तरुणांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. शहरात ही तोडक कारवाई करताना एक गोठा जो आहे तो तोडण्यात आलेला आणि याच गोठ्यामध्ये असणारा अनेक गायी आणि म्हशी आहेत, त्यांना चारा नव्हता, पाणी नव्हतं. त्यामुळे ही माहिती कळाल्याच्या नंतर तात्काळ या सर्व तरुणांनी या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी या सर्व मुख्य जनावरांसाठी त्यांनी पाण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था जी आहे ती केलेली आहे.
बदलापूर शहरात अशा बातम्या पाहण्यासाठी आता बदलापूर वॉइसला फॉलो करा.